लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली। शेकडो लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत। पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यानं लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणींसाठी आज होणार पैशांचा पाऊस। अखेर GR आला। लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा GR आत्ताच आलेला आहे। त्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते येणार आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आणि ज्याचा GR देखील आला आहे। आजपासून सलग 3 दिवस दररोज 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण करण्याचे आदेश आदिती तटकरे यांना दिले। आता 100% GR आल्यामुळे पैशाचं वितरण होणार आहे। कोणत्याही क्षणी मेसेज येणार, पण हे पैसे सर्व बँकेत जमा होणार नाहीत। आज अशा बँका आहे की ज्या बँकांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आली। त्यामुळे तुमचं जर खातं या 8 बँकेपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। आज, उद्या आणि परवा 3 वेगळ्या याद्या सरकारनं जाहीर केल्या, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू होते। त्यामुळे आज 100% या 12 जिल्ह्यात 8 बँकेच्या खाते सोडता सगळ्या बँकेमध्ये पैशाचं वितरण होतंय। मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी वचन दिले की आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँका बंद होणार नाही, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। लाडक्या बहिणींना बोनस द्यायचा होता, भाऊबीजेची ओवाळणी द्यायची होती, पण प्रचंड उशीर झाल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय 5 मिनिटांपूर्वीच घेण्यात आलाय। त्यामुळे येणाऱ्या 3 दिवसात आज, उद्या आणि परवा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे पैशांचे आदेश देण्यात आले। यावेळी जे पैशाचं वितरण होतंय ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने होते, कारण की पहिले सगळ्या बँकेत पैसे यायचे, पण बँक खात्याच्या संदर्भात आता एक नियम बदललाय, ज्यामुळे 8 बँकांची खाती रद्द करण्यात आली। या 8 बँकांमध्ये लाखो महिलांनी खाते उघडलेले आहे, ज्यांना 15 हप्ते आलेले आहे, पण आता इथून पुढे हे खाते अजिबात चालणार नाही। त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल, जी यादी पुढे दाखवतोय ती यादी त्या खात्यात जर तुमचं खातं असेल तर तुम्ही ते खातं बदलून घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या बँकांची यादी जाहीर केली। ज्या रद्द झालेल्या बँका आहे त्याची यादी तुम्ही पाहून घ्या, अन्यथा त्याच्यात खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहे। कारण की 5 मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील बहिणींची माफी मागून ते म्हणाले पैसे द्यायचे होते, थोडासा उशीर झाला, अडचणी आल्या, पण आता पैसे सोडण्याचा GR काढलाय। त्यामुळे आज खरंच महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडणार, कारण की आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा 12 जिल्हे, अशा 36 जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता दिला जाणार, ज्याचा अधिकृत GR आलाय। बहिणींनो, नाराज होऊ नका, तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितलं। तसेच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं 2 मोठे निर्णय घेतले आहेत। KYC ची प्रक्रिया आता तुर्तास थांबवलेली आहे। तुर्तास KYC करण्याची गरज नाही, असं सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता तुमची KYC झाली असेल तर तुम्हाला हप्ता येणार आहे, आणि जर KYC झाली नसेल तर तुम्ही नेमकं काय करायचंय हे तुम्हाला पुढील 2 मिनिटात सांगतो। तुम्ही न्यूज पाहू शकता। सरकारनं निधी वितरणाची तयारी सुरू केली। दर महिन्याला GR आल्यानंतर पैशाचं वितरण सुरुवात होत असतं, आणि अखेर तो GR आता आलेला आहे। म्हणजे आता कुठलीही अडचण नाही। जवळपास 3 ते 4 हजार कोटीचा निधी अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांनी दिलाय। त्यामुळे पैसे वितरणाचा चेक जो आहे तो बँकांना वर्ग केला असून आता कोणत्याही क्षणी तुम्हाला 100% मेसेज येणार। फक्त या 12 जिल्ह्यात तुम्ही आज राहत असाल तर तुम्हाला आज पैसे येणार, उद्याच्या 12 जिल्ह्यात राहत असाल तर उद्या येणार, परवाच्या 12 जिल्ह्यात राहत असाल तर परवा येणार। 100% फिक्स 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार। फक्त बँकांचा नियम पाळा। या 8 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही। मग त्या कोणत्या 8 बँका आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं आहे? पोस्टाचं खातं असणाऱ्या महिलांना देखील आता मेसेज येण्यामध्ये अडचण येऊ शकते, कारण की सरकारने त्याविषयी नवीन नियमावली जाहीर केली। त्यामुळे तुम्ही बँकांची यादी पाहून घ्या, जिल्ह्यांची यादी देखील पाहून घ्या। व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की 3000 रुपये आता एकत्र वाटप होते। पहा, ज्या ज्या बहिणींना 15 हप्ता जमा झाला त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार। स्वतः मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजला पैसे द्यायचे होते, पण बराच उशीर झाला। बहिणींनो, नाराज होऊ नका, तुम्हाला एकत्र 2 हप्ते देण्यासाठी आज पुन्हा एक नवीन GR काढलाय, असा सगळ्यात महत्त्वाचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मिळून एक निर्णय घेतला असल्यामुळे आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार, पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणींसाठी एक अर्जंट इशारा दिलाय। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा हा जो एकत्र हप्ता आहे, हे जे 3000 रुपये आहेत, या हप्त्यासाठी एक वेगळी यादी तयार केली। ही यादी काल रात्री मंजूर झालेली आहे।
2 नव्या नियमानुसार महिलांची विशेष यादी तयार करण्यात आली. सरकार म्हणाले आहे की सगळ्या बहिणींना हे हप्ते मिळणार नाही. काही बहिणींची नावे या यादीतून वगळण्यात आली. हा जो लाभ आहे हा 2 नियमानुसार दिला जात आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 16वा 17वा हप्त्याचा जो मेसेज आहे तो आता या 2 नियमानुसार येणार. 15व्या हप्त्यापर्यंत हे नियम नव्हते, पण 16व्या आणि 17व्या हप्त्यासाठी हे नियम लावण्यात आले, ज्यामुळे 26 लाख लाडक्या बहिणी अचानक अपात्र झाल्या आहेत. 26 लाख लाडक्या बहिणी या 2 नियमानुसार यादीतून बाहेर गेल्या आहेत. 2 कोटी महिलांच्या यादीतून 26 लाख बहिणी आता वजा करण्यात आल्या. त्यामुळे तुमचंही नाव वजा होऊ शकतं. त्यामुळे लक्षपूर्वक हे 2 नियम जाणून घ्या. पहा, आता याच बहिणींना लाभ मिळेल ज्या बहिणी हे 2 जे आहेत ते नियम पाळतील, आणि ज्या बहिणी हे 2 नियम पाळणार नाही त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही असं सांगितलंय. या 2 नियमामुळे काल 26 लाख बहिणी बाहेर निघल्या. हाच आकडा आता 50 लाखावर जाणार आहे. त्यामुळे तब्बल कमीत कमी 1.5 कोटी महिलांनाच फक्त हप्ता मिळू शकतो असं सांगण्यात आहे. पहा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता येणार, पण त्याला 2 नियमांची त्या ठिकाणी कातर लावण्यात आली आहे. त्यासोबत बँकांचे नियम बदलल्यामुळे 8 बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही. या बँकांची नावं रद्द करण्यात आली. या बँकेत एकही रुपये टाकू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मग त्या रद्द झालेल्या बँकांची नावे काय आहे? महिलांनी त्याच्यात जर खातं खोललेलं असेल तर त्यांनी नेमकं काय करायचं? कारण की ही नावं ऐकल्यावर तुम्हाला धडकी बसणार आहे, कारण की या बँकांमध्ये आता गर्दी होणार आहे, कारण की तुम्हाला खातं आता बदलावं लागू शकतं. बस सगळ्यात आधी आपण 12 जिल्हे कोणते आहेत, आजचे 12, उद्याचे 12, परवाचे 12 हे जिल्हे कोणते आहेत ते पाहूया. कोणत्या 2 नियमानुसार यादी तयार झाली आहे, कोणत्या 2 नियमानुसार इतक्या 50 लाख बहिणी अपात्र होण्याची शक्यता आहे, कोणत्या 8 बँकांना यादीतून बाहेर काढलं आहे. 2 मिनिटं तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की 3000 रुपयाचा प्रश्न आहे. कारण एक जरी चूक केली तरी 3000 रुपये वजा होत आहे. तर पहा, आज सकाळीच ही रक्कम मंजूर केली आहे. बँकांना स्पष्ट सांगितलंय सुट्टी घेऊ नका, बँका बंद करू नका. 3 दिवसात हा पैसा सगळ्या बहिणींना आपोआप त्या ठिकाणी गेला पाहिजे असं सांगण्यात आलंय. पहा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोणते 2 नियम लावले, कोणत्या 2 नियमानुसार पैशाचं वितरण होते, कोणते 12 जिल्हे आज आहे, कोणत्या 8 बँकेत पैसे येणार नाही, सगळं सविस्तर सांगतो. पहा, बँकांना यादी दिलेली आहे. आज उद्या आणि परवा 100% पैशांचं त्या ठिकाणी वितरण होतंय. पण सगळ्यात आधी आपण बँकेचा नियम पाहूया. कोणत्या बँका आता रद्द झाल्या? तर पहा, बऱ्याचशा बँकांचं आता विलिनीकरण झालंय. पहा, देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी खातं उघडलं होतं. जेव्हा योजना सुरू झाली होती तिचं विलिनीकरण आता बँक ऑफ बडोदामध्ये झाले. देना बँकेत ज्यांचं खातं होतं, ज्यांचं आता बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालंय, त्यांचा कसा प्रॉब्लेम येणार आहे पुढे सांगतो. ज्यांचं IFSC कोड, पासबुक, IFSC कोड सगळं त्यांना चेकबुक चेंज करून घ्यावं लागेल. विजया बँकेचं ज्यांचं होतं ते बँक ऑफ बडोदामध्ये झालं, सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकमध्ये, अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं पंजाब नॅशनल बँक, युनायटेड बँकेचं पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँकेचं सहयोगी बँकेमध्ये स्टेट बँकेमध्ये झाले, आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झाले. आता तुमचं विलिनीकरण झालेल्या बँकेत खातं असेल तर तुम्ही काय करायचं सगळं सविस्तर सांगतो. आता पहा, बऱ्याचशा महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं. पोस्टाच्या खात्याचा काय प्रॉब्लेम झालाय पुढे तुम्हाला सांगतो. पण यादी कशा पद्धतीने तयार झाली पहा, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही. तर पहा, 2024 मध्ये योजना सुरू झाली ती जून 2024 मध्ये. आता ज्या महिलांनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरला असेल त्या महिला या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. पहा, आता जून जुलैमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्या महिला अशा आहेत की ज्यांना जूनपासून ते सप्टेंबरपर्यंतचे 15 हप्ते जमा झाले असतील. आता त्यात दुसरा नियम असा आहे की ते अखंडित जमा होणं गरजेचं आहे. बऱ्याचशा महिलांनी जून जुलैला फॉर्म भरला पण त्यांचे पैसे मध्येच बंद झाले. म्हणजे जून 25ला पैसे झाले नाही, जुलै 25ला पैसे आले, म्हणजे त्यांचा लाभ कुठेतरी बंद झाला. तर अशा प्रकारे ज्यांचा लाभ खंडित झाला होता अशा महिलांना आता लाभ इथून पुढे मिळणार नाही असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं. ज्या बहिणींना लाभ अखंडितपणे मिळालाय, ज्या बहिणींच्या हप्त्यात कुठे खंड पडला नाही, ज्या बहिणीला पैसे आत्तापर्यंत सगळेच्या सगळे 15 हप्ते मिळाले त्या बहिणीला हे पैसे मिळणार. त्याचबरोबर आता बँकांचं काय झालं, बऱ्याचशा कॉर्पोरेशन बँका आहेत, काही सोसायट्याज आहेत, काही त्याचबरोबर काही पतसंस्था आहेत. तर अशा प्रकारच्या याच्यात जर तुमचे खाते असेल तर ते खाते काढून घ्या, खाते नॅशनलाइज बँकेत वर्ग करा. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला व्यवस्थित लिंक आहे का, तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सेम आहे का, सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहे. कारण की हे जर क्लिअर असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, अन्यथा कुठल्याही प्रकारचा लाभ तुम्हाला मिळणार नाही असं सरकारनं सांगितलंय. आता जिल्ह्यांची जर यादी बघायला गेलं तर सुरुवातीला लाभार्थी संख्येने कमी असलेले जिल्हे घेतले जातात, त्यानंतर लाभार्थी संख्येने मोठे असणारे जिल्हे घेतात. कारण की एका दिवशी
25 ते 30 लाख लाभार्थ्यांनाच फक्त पैशांचं वितरण होत असतं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपण जर गृहीत धरलं 2.5 कोटी लाभार्थी आहेत तर त्यापैकी 2 कोटी असं गृहीत धरूया आपण त्या पात्र ठरल्या, तर 2 कोटीला जर 25 लाखानं जर आपण करायला गेलं तर साधारणपणे 8 दिवसाचा कालावधी लागतो. तर साधारणपणे आपण गृहीत धरावा सरकारनं जर स्पीड वाढवला तर येणाऱ्या 4 दिवसामध्ये आपल्याला पैशाचं वितरण पाहायला मिळू शकतं. पण KYC तुम्ही जर केली नसेल तर ती करून घ्या, कारण की KYC देखील आता 18 नोव्हेंबर त्याची लास्ट डेट करण्यात आली आहे. त्यामुळे KYC देखील तातडीनं तुम्ही करायची आहे. कुठल्याही प्रकारे KYC करण्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी उशीर करू नका, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुम्हाला आत्ताच्या हप्त्याचा मेसेज आला का, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.